दुसरा व्हिडिओ आहे रोटेशनल डायनॅमिक्स वरचा. ओके, बघूया आपण. याच्यामध्ये जो टॉपिक आहे तो आहे रेडियस ऑफ गायरेशन. ओके, बघा, द रेशियो ऑफ रेडियस ऑफ गायरेशन ऑफ ए रिंग टू अ डिस्क. म्हणजे इथं दोन शेप आलेले आहेत. पहिला व्हिडिओ जो आपला होता तो रॉडशी रिलेटेड होता. आता आपण जो व्हिडिओ बघतोय रिंग आणि डिस्क. ओके, ऑफ अ सेम रेडियस, ज्यांचे रेडियस सेम आहे, अँड अ मास, दोन्ही पण सेम आहे, अबाउट ए टँजेन्शियल ऍक्सिस परपेंडिक्युलर टू द प्लेन इज. म्हणजे या रिंगच्या आणि डिस्कच्या ज्यांची रेडियस आणि मास सेम आहे, ओके, त्यांना टँजेन्शियल असणाऱ्या ऍक्सिसच्या एमआय जे काय येणार आहे त्याच्याशी रिलेटेड असणारा जो रेडियस ऑफ गायरेशन आहे त्या रेडियस ऑफ गायरेशनचा रेशिओ घ्यायचा आहे. ओके, म्हणजे आता आपल्याला इथे खूप साऱ्या गोष्टी माहिती पाहिजे. एक म्हणजे दोन जे शेप आहे, जे रिंग आणि डिस्क, त्यांचा एमआय माहित पाहिजे. तर मी इथे लिहून ठेवलंय एमआय ऑफ ऍक्सिस पासिंग थ्रू द सेंटर फॉर अ रिंग इज, आपल्याला माहिती आहे आयसी इज इक्वल टू एमआर स्क्वेअर. डिस्क साठी आयसी किती आहे, 1/2 एमआर स्क्वेअर. ओके, आणि आता ह्या रिंग आणि ह्या डिस्क या दोघांना टँजेन्शियल असणार ऍक्सिस म्हणजे हा ऍक्सिस. ओके, या दोघांना काय टँजेन्शियल असणारा ऍक्सिस, या ऍक्सिसशी रिलेटेड असणाऱ्या रेडियस ऑफ गायरेशनचा रेशिओ पाहिजे. ठीक आहे, रिंग आणि टू डिस्क असं, म्हणजे रिंग आणि डिस्क. तर आपल्याला माहिती आहे रेडियस ऑफ गायरेशनचा फॉर्म्युला k इज इक्वल टू I अपॉन m. तर तिथे लागणारा जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे तो कुठला आहे, तर हा टँजेन्शियल ऍक्सिस आहे. तिथे लगेच समजतं की हे दोन ऍक्सिस कसे आहेत, एकमेकांना पॅरलल. म्हणजे कुठला परत थेरम वापरणार आपण, प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ऍक्सिस, प्रिन्सिपल ऑफ पॅरलल. तिथे डिस्टन्स किती आहे, ऑब्विसली त्याची रेडियस म्हणजे r आहे. तर दोघांसाठी पहिले आपल्याला त्यांचा एमआय काढून घ्यावा लागणार बाय प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ऍक्सिस. ओके, आता फॉर रिंग साठी आपण काढून घेऊया. ठीक आहे, तर काय येणार आहे आयसी प्लस एमएच स्क्वेअर, आपला जो बेसिक फॉर्म्युला आहे. आता इथं जो आपला एच आहे तो काय आर आहे, म्हणून हा होईल एमआर स्क्वेअर. आणि आयसी किती आहे रिंग साठी, एमआर स्क्वेअर. मग एमआर स्क्वेअर प्लस एमआर स्क्वेअर किती झाले, 2mr स्क्वेअर. हा झाला आपला मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर रिंग या फॉर्म्युल्यासाठी. ठीक आहे, आता आपण काढूया डिस्क साठी सिमिलरली ह्या ऍक्सिसचा. तर काय आयसी प्लस एमएच स्क्वेअर, सेम फॉर्म्युला, फक्त डिस्क असल्यामुळे त्याचा एमआय किती आहे आपला सेंटर आयसी 1/2 एमआर स्क्वेअर. आणि हा पण किती, इथे पण यायचं आपला आर आहे म्हणून एमआर स्क्वेअर. हा किती होईल, एमआर स्क्वेअर कॉमन काढला तर 1/2 प्लस 1 म्हणजे किती होईल 3/2. किती होतं 3/2. 2 1 2, 2 प्लस 1 3 आणि 2 1 2, 3/2. ठीक आहे, आता आपण काय करूया, या फॉर्म्युल्यासाठी लागणारा जो आय तो आपण काढून घेतला. आता प्रत्येकाचा आपण के काढून घेऊया. फॉर रिंग याच्यासाठी आपण के काढू, तर काय आय अपॉन आय रिंग म्हणूया आणि इथे तर पुट करूया व्हॅल्यू किती आला आपला 2mr स्क्वेअर. आणि इथे बघ इथे एम गेट कॅन्सल, किती आलं 2r स्क्वेअर. ठीक आहे, इकडे किती आलं बघा. सिमिलरली के फॉर डिस्क सेम फॉर्म्युला यूज करणार, व्हॅल्यू काय पुट करणार 3/2 mr स्क्वेअर अपॉन एम गेट कॅन्सल, काय मिळेल आपल्याला 3/2 r स्क्वेअर. आता ह्या दोघांचा आपल्याला रेशिओ पाहिजे. ओके, तर आपण रेशिओ काढून घेऊया. ठीक आहे, k1 अपॉन k2 म्हणूया किंवा याला म्हणूया रिंग आणि इथे पाहिजे आपल्याला डिस्क. जर आपण दोन्ही व्हॅल्यू पुट केल्या तर काय आहे 2√2r स्क्वेअर आणि इथे 3/2 r स्क्वेअर. ओके, आता इथे काय काय कट होईल, जर हे एकाच रूट मध्ये आपण घेतले तर काय काय कट होईल बघा. आपण सपोज इथे लिहूया आता
ठीक आहे. मग काय काय करतोय, एकाच रूट मध्ये लिहिल्यानंतर 2r² अपॉन 3/2 r², गेट कॅन्सल. हे जे 2 आहे ते वरती जाईल, वरती गेल्यानंतर 2 × 2 काय होईल 4/3 आणि √4 मीन्स 2 आणि 3 चा काही रूट निघत नाही मग √3. दिस इज अवर रेशियो मीन्स 2/√3. चेक करायचं 2/√3. दिस इज युअर our answer. Okay, thank you.